चेंबूर लाल डोंगर की गुफा में मौजूद शंकर पार्वती मंदिर टूटने की कगार पर पुजारी ने लगाई न्याय की गुहार। मुंबई के चेंबूर लाल डोंगर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नगर की प्राचीन गुफा के भीतर मौजूद शंकर पार्वती मंदिर अब टूटने की कगार पर आ गया है। यहाँ के पुजारी और उसके परिवार ने किसी साजिश का आरोप लगाते हुए इस मंदिर को बचाकर उन्हें न्याय दिलाने की गुहार लगाई है। स्थानीय बीजेपी नेता शंकर कामले ने कहा कि वो इस मंदिर को बचाने का पूरा प्रयास करेंगे। हा लाल डोंगर चेंबूर या ठिकाणी 1962 त्याच्या अगोदरपासून या ठिकाणी हे प्रसिद्ध शंकर पार्वती नागा मंदिर आहे। हे त्याचे जे महाराज आहेत, हा महाराजांनी याची स्थापना केलेली आहे आणि 14 वर्ष त्यांनी न जेवण पकवता दुसऱ्यांनी त्यांना जेवण चाललेलं असं तपश्चर्या आणि याच्या आतमध्ये गुफा आहे। त्या डोंगराच्या खाली गुफा आहे आणि मध्ये नाग नागिनचा जे नाग नागिन ते आतमध्ये आहे आणि या ठिकाणी हे जागृत मंदिर आहे। इथं आलेल्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। आता हे प्राचीन मंदिर आहे, हे रजिस्टर आहे हे आणि यांच्या बाजूला यांची राहण्याची खोली आहे। हे या ठिकाणी एवढी सेवा करत असताना बिल्डरनी यांना फसून त्यांच्याकडून पेपर घेतले आणि त्यांना बोलले की आम्ही मोठं मंदिर वगैरे बांधून देतो, परंतु त्यांनी तसं काही नाही आणि त्याचं जे एसआरएचं जे बिल्डिंग आहे ती पूर्ण बाउंड्री मधून तिकडे तयार झालेली आहे। इथे त्याची प्रायव्हेट बिल्डिंग आहे ते पण तयार झालेली आहे। त्याच्या बाउंड्री मध्ये पूर्ण तयार असताना हा जो रस्ता आहे हा याचा कुठे ह्याच्या बाउंड्री मध्ये येत नाही, परंतु हा त्यांना सांगतो की आम्हाला हे तोडून वरती आम्ही जायसाठी वरचे लोक आम्ही घेणार आहोत। परंतु हे डोंगर आहे आणि ह्या डोंगरामध्ये हे मंदिर आहे आणि डोंगर तोडायचा कुठल्या बिल्डरला अधिकार नाही आणि हा बेकायदेशीरपणे यांना भीती दाखवतो। त्याचे जे माणसं आहेत यांना दमबाजी करतात म्हणून ह्यांनी लेखी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस स्टेशननी पण याबाबत त्यांच्यावर बिल्डरवर त्यांनी लेखी कारवाई त्यांच्याकडून केलेली आहे। आमचं असं म्हणणं आहे, आम्ही ह्याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपासून सर्वांना हे पत्र आम्ही दिलेले आहेत, एसआरएला पत्र दिलेले आहेत आणि परंतु जो एसआरएचा जो अधिकारी आहे तिडके हा जाणून बुजून हा बिल्डरकडून पैसे घेऊन हे बेकायदेशीर नोटीस पाठवत आहे। यांना कुठल्याही पद्धतीचे हे पात्र असताना यांनी ॲग्रीमेंट केलेलं नाही, अलॉटमेंट दिलेलं नाही आणि तोडायची जी नोटीस दिलेली आहे ही त्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलेलं आहे। तसेच जी इथली जी एसआरएची सोसायटी आहे ती 2016 सालीच बरखास्त झालेली आहे, तर त्याच्यामुळे हे दिलेली ही नोटीस ताबडतोब रद्द करण्यात आली पाहिजे आणि आमचं हे मंदिर आहे जसे ते स्थितीमध्ये राहिलं पाहिजे। ही हा आस्थेचं केंद्र आहे। या ठिकाणी हजारो लोकांनी सह्या करून दिलेले आहेत की हे मंदिर इथंच राहिलं पाहिजे आणि ह्याबद्दल आम्ही इथे स्थानिक जे आमदार आहेत तुकाराम खाते यांनाही भेटलेलो, त्यांनीही मंदिराच्या बाजूने आहेत, तेही बोलले की मंदिर हे वाचलं पाहिजे। आम्ही याबद्दल निवेदन दिलेले आहेत आणि आता आम्ही याबद्दल मंगलप्रभात लोढा साहेबांना हा प्रत्यक्ष आम्ही भेटून त्यांना बोलणार आहे की हे जो चुकीचं नोटीस जो काढणारा अधिकारी आहे याला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि ह्याबद्दल अजून आम्हाला मदतीसाठी त्यांनी इथं जी शाळा होती महानगरपालिकेची शाळा ही पूर्ण शाळा यांनी गायब करून टाकलेली आहे। यांनी नियमाप्रमाणे पहिले जी शाळा बांधायची होती त्यांनी काही बांधलेलं नाही, फक्त आपलं सेल्स बांधत चाललेलं आहे। त्याबाबत आम्ही हा विषय घेऊन नितेश राणे साहेबांकडे पण जाणार आहोत। नितेश राणे साहेब ह्या 26 तारखेला जी शिवरात्र आहे त्या दिवशी लोढा साहेब आणि नितेश राणे साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि हा विषय आम्ही आशिष शेलार साहेबांनाही सांगितलेला आहे। त्याबद्दल पण आम्हाला त्यांच्याकडून मदत होत आहे आणि जर बिल्डरनी जर धन म्हणतात ना पैशाचा आणि याचा जर वापर करून जर मंदिर तोडायचा प्रयत्न केला तर शेवटचा विषय म्हणून आम्ही त्यांना घेऊन आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही बसणार आहे, परंतु हे मंदिर वाचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हम लोग भक्त है, 25 साल से यहाँ पर मंदिर में आ रहे हैं और उस मंदिर की भी सेवा कर रहे हैं और हमारा भी भला हुआ है यहाँ से। और हमारे गुरुजी थे जो नाग बाबा जी, उन्होंने 17 साल तपस्या की थी, खुद से खाए पी नहीं थे, दूसरों ने खिलाया और ब्रह्मज्ञानी पुरुष थे। इस मंदिर का जो भी यहाँ पर डेवलपमेंट चालू है, पहले तो सब बिल्डर लोग ने बोला था कि हम सब करके देंगे, लेकिन अभी कुछ मुकर गए हैं और कंप्लेंट वगैरह सब हो गई है एसआरए में भी, और एसआरए वाले भी तोड़ने का नोटिस वगैरह दिए हैं। तो अभी उनका बिल्डिंग बन चुका है और यहाँ से रास्ता निकालने की कोशिश कर रहे हैं।
तो उस पर जरा रोक लगाया जाए, ये हमारी गुंजाइश है। इधर शंकर पार्वती जी है, अंदर नाग स्थान है, ये पिंडी है, इधर जीवत नाग स्थान है, नाग नागिन है, लोगों ने देखा है और इसका बहुत कृपा है मंदिर का। बहुत लोग का अच्छा हुआ, इधर से बहुत जन का भला हुआ है। और ये अभी बिल्डर तोड़ने के लिए बोल रहा है, लेकिन मुझे ये मंदिर नहीं तोड़ने देने का है, क्योंकि संत का स्थान है, जागृत स्थान है। संत ने यहाँ तपस्या किए है, वो 17 साल गुफा में रह के तपस्या किए और नाग नागिन है इधर, और लोगों का बहुत बड़ा आस्था है मंदिर पे। लेकिन बिल्डर हम लोग को पहले मतलब बहला फुसला के पेपर लेके गया, और मैं बहुत पहले वो पेपर लिया, मैं अनपढ़ है, मुझे कुछ आता नहीं है और मालूम नहीं है। वो लेके गया, मैं दे दी कि भाई वो बोला था कि मैं राजस्थान से मार्बल लाएगा और इधर ही मंदिर बना के देगा, इधर ही मंदिर बना के देगा, ऐसा वो बोले थे भगवती। और फिर बाद में अभी तो नोटिस पे नोटिस भेज रहे हैं हम लोग को। मंदिर है चेंबूर में, शंकर पार्वती मंदिर है। मैं महाराज की बहू है सोनू शर्मा, और मेरे सास की सास गुलजारी देवी थी, वो पूजा करती थी। मेरे ससुर मोतीलाल शर्मा वो पूजा किए। मेरे मिस्टर ओम प्रकाश शर्मा वो भी थे, करते थे। मेरी सास मालती शर्मा, अभी उन लोग नहीं है, अभी मैं करती है इधर पूजा। हमारा मंदिर इधर ही रहना चाहिए, क्योंकि ये मंदिर पे बहुत लोग का आस्था है और ये जागरूक मंदिर है, मतलब लोगों का बहुत भला हुआ है। बहुत पुरानी है, 62 की मंदिर है। वो टाइम से मेरे दादा ने 14 साल पूरा मतलब खुद के हाथ से खाया नहीं है। ये जो मेरे यहाँ पे लोग हैं, अभी हम लोगों के आजू बाजू कोई नहीं, हम लोग सिर्फ मैं, मम्मी, मेरी 2 बहनें हैं और मम्मी, हम तीनों ही 4 जन रहते हैं। और बाकी जो मंदिर में जो लोग आते हैं, जिनकी सेवा है, आस्था है, वही लोग ये मंदिर को सपोर्ट कर रहे हैं। उसके अलावा और कोई सपोर्ट नहीं कर रहा है हमें। और ये मंदिर का जितना भी मेरे दादाजी ने 14 साल खाना पीना खुद से नहीं खाया है, वो लोगों ने इन्हें खिलाया है और इनने सबका भला किया है। बहुत लोगों का अच्छा हुआ है यहाँ से, इसलिए सबका कहना है कि ये मंदिर बचे, बट सपोर्ट कोई नहीं कर रहा आगे आके। तो मैं चाहती हूँ, जो चाहते हैं कि ये मंदिर बचे, वो प्लीज आगे आए और सपोर्ट कीजिए हमें। मैं इनकी बेटी हूँ श्वेता ओम प्रकाश शर्मा। मेरे फादर, मेरे ग्रैंडफादर दोनों ये मंदिर पहले से चलाते हैं। हम लोगों का घर भी है बाजू में। वो घर मतलब बहुत छोटा है, बट हम लोग इतने साल में यहाँ पे आजू बाजू एक भी लड़के नहीं है, मतलब कोई है, किसी का घर ही नहीं है, सिर्फ हम लोग का अकेले का घर है। ये मंदिर की वजह से हम लोग रुके हैं, और ये मंदिर ही हम लोगों को यही जगह पे चाहिए, इसलिए हम लोग वहाँ पे रुके हैं। हम लोग का यही आस्था है कि ये मंदिर जैसा है वैसे ही रहे। और ये जो डेवलपर्स है, ये लोगों ने अभी तक 4 नोटिस भेज दिया है। हम लोगों का सिर्फ इतना विनती है कि ये मंदिर जैसा है वैसे ही रखें। हम लोग ने बहुत कोशिश की है, हम लोग लीगली भी गए, लीगली भी हम लोगों का बहुत प्रॉब्लम हुआ, लीगल में भी हम लोग नहीं पास हो पाए। इसलिए अभी हम लोगों ने ये मीडिया लाइन चूज किया है कि हम लोगों को आगे ये मंदिर कैसे भी बचाना है। प्लीज आप लोग हमें हेल्प कीजिए। सर्वप्रथम तर मी आमच्या महाराजांचे त्यांचा जो आशीर्वाद आहे मला, तो आतापासूनच नाहीये, तो अक्षरशः माझा जन्म या मंदिराचंच ठिकाणी झालेला आहे। हे माझं जन्मस्थान आहे आणि ह्या महाराजांविषयी एवढी मोठी आस्था आमच्या मनात आहे की त्यांनी स्वतःच्या हाताने 12 ते 13 वर्ष 14 वर्ष स्वतःच्या हाताने खाल्लं नाही। आम्ही लहान असताना, लहान म्हणजे अगदी लहान, 3, 4, 5 वर्षाचे असताना आम्ही खेळत असायचो। आम्हाला इकडं तिकडं यायचो आम्ही। आमचे हात जरी घाण असले तरी ते आमच्या हातूनच जेवायचे एवढे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पुरातन मंदिर आहे, मंदिर नाही, 1965चं मंदिर आहे, ज्याने आमचा जन्म सुद्धा नाही। आज माझंच वय 48 एक वर्ष चालू आहे। तुम्ही आता बघू शकताय की आतमध्ये केवढी मोठी त्यांची गुफा आहे आणि त्यांचं मेन स्थान, मुख्य स्थान आतमध्ये आहे। मी फक्त एवढीच मागणी करतोय की हे जे मंदिर आहे, हाय त्याच परिस्थितीत आणि हाय त्या कंडिशनला ह्याच ठिकाणी असावे, जेणेकरून आम्हाला कोणी त्रास देऊ नये। आणि जे आमच्या महाराजांनी जे बाजूला एक घर बांधलेलं आहे, तेही सुद्धा पात्र आहे। आपल्याला माहित असेल की आतापर्यंत कुठलेच मंदिर पात्र होत नाही, पण हे मंदिर आमचं पात्र आहे। जे भगवती डेव्हलपर्स आहे, जो भगवतीमध्ये हरीश नावाचा जो बिल्डर आहे,
तो अक्षरशः आम्हाला मानसिक एवढा त्रास देत आहे की खूपच त्रास देत आहे, जेणेकरून तो प्रत्येक वेळेस नोटिसांचं हे करतोय आणि आम्हाला त्रास देतोय.